आज आपण तोंडी लावण्यासाठी कार्यक्रम म्हणजे वाढदिवस असेल, कुंकाचा कार्यक्रम असेल, गावाकडे कुठलाही कार्यक्रम असू द्या. तुम्ही कुठलाही कार्यक्रम जर ठेवला ना, त्या साईड डिशमध्ये जो ठेचा असतो लसणाचा, हा महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भामध्ये खूप जास्त केला जातो. तर अगदी मी जसा आचार्याने केला होता ना, तशाच टाईपचा तुम्हाला ठेचा कसा करायचा आहे तो दाखवणार आहे ते. तर अगदी परफेक्ट तशीच रेसिपी आहे, जशी त्या आचार्याने केली होती तशाच टाईपचं केलं आहे. म्हणजे स्वयंपाकावाल्याने जे केलं होतं तसंच केलं आहे मी. तर त्यासाठी मी चांगल्या 1 पाव मिरच्या घेतल्या आहे आणि 1 वाटी लसूण पाकळ्या घेतल्यात. यासाठी आपल्याला लसूण आणि मिरच्या तितक्याच लागतील. म्हणजे जितक्या मोजून मिरच्या असतील ना, तितक्याच लसूण पाकळ्या पण आपल्याला लागतील. तर मिरच्या मी चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून घेतल्यात आणि देठ आपल्याला जास्त जाड असतील तर त्याच मिरच्याचे देठ काढायचेत. नाही तर आपल्याला देठ काढण्याची गरज नाही आहे. मिरची बारीक आहे त्यामुळे काय करायचे 2 भाग करून घ्यायचेत फक्त. मिरची जर तुमची लांब असेल ठेच्यासाठी असं काही नाही की तुम्ही तिखटच वापरावी किंवा फिक्कीच वापरावी. तुम्हाला जी मिरची हवी असेल, तुम्हाला जी चवीला मिरची आवडत असेल किंवा तिखट कमी खात असाल, तर ज्या पद्धतीची तुम्हाला मिरची हवी असेल, तुम्ही त्या मिरचीचा ठेचा येथे करू शकता. म्हणजे आपल्या भाजीत घालण्याच्या मिरचीच्या, अगदी ढोबळे मिरच्या वगैरे नाही. तर ह्या मिरचीचे मी तुम्ही बघू शकता देठासहित आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि जे जाड देठ असतील ते काढून घेतले तरीही चालतील. तर अशा प्रकारे मी 2 भाग करून घेते आणि आपल्या मिरच्या इथे मी पूर्णपणे कापून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त बारीक बारीक आणि 2 भाग आपले ऑलरेडी झालेत, म्हणजे तयार करून घेतलेत मी त्याला. नंतर काय करायचं, खूप सोपा ठेचा आहे, फार झटपट रेसिपी आहे. त्यासाठी मी चांगलं 1.5 चमचा तेल घातलं त्यामध्ये आणि तेल घातल्यानंतर ज्या मिरच्या घेतल्या होत्या आपण कापून त्या घ्यायच्या आहेत. तर थोड्या जास्त तिखट नाही आहेत पण मीडियम आहेत, म्हणजे थोड्याशा तिखटच आहेत. तर हा ठेचा छान लागेल जसा जसा मुरेल ना ठेचा. आणि हो, ठेचा हा 4 ते 5 दिवस टिकेल, खराब होणार नाही आहे याची गॅरंटी मी तुम्हाला सांगते. तर मिरच्या आपण तेलामध्ये घातल्यानंतर थोड्याशा 10 ते 15% थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत, जास्त नाही. तुम्ही म्हणाल 50% मिरची फ्राय करायची, नो, 10 ते 15% मिरची फ्राय करायची. नंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे म्हणजे आपल्या लसूण पाकळ्या, म्हणजे आपण लसूण जो घेतला तो घालायचा आहे. म्हणजे दोन्हीची भाजणी सारखी झाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला त्या स्टेजवरती 10 ते 15% मिरच्या भाजल्या की लगेचच त्यामध्ये घालायच्यात लसूण पाकळ्या. आणि लसणाचा आणि मिरचीचा ज्यावेळेस भाजताना फ्लेवर येतो ना, तो अप्रतिम येतो. म्हणजे तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा. आणि कार्यक्रमात खूप केला जातो. समजा दालबट्टी असली, वरण भात आणि भाजी जर केली कार्यक्रमात एखाद्या, तर त्यासोबत आपण कोशिंबीर कशी करतो तशाच टाईपचा हा ठेचा पण आहे. ठेचा पण छान लागतो. म्हणून आचारी, आमच्या इकडचे आचारी, विदर्भामधले आचारी बरेच जण हा ठेचा करतात. तर आपण इथे मिरच्या आणि लसण छान भाजून घेतो. जोपर्यंत लसण आणि मिरच्याचा फ्लेवर किचनमध्ये येत नाही तोपर्यंत, म्हणजे चांगलं ब्राऊन होईपर्यंत आणि मिरच्या चांगल्या तळेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तर मिरच्या पण छान भाजत आहेत आणि लसण पण अगदी व्यवस्थितपणे भाजतोय. तर तुम्ही इथे बघू शकता रंग छान बदलला आहे. त्या स्टेजवरती घालायचं आहे आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ. मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, व्यवस्थित ते फ्राय होईल. आणि फ्राय झालं की मस्त लिंबू घालायचे वरतून. तुम्ही म्हणाल लिंबू का? कारण त्याचा जे महत्त्वाचा पदार्थ जो आहे तो म्हणजे लिंबू. त्याने ठेच्याला जी चव येते ना, अख्खा लसण, अख्ख्या मिरच्या आणि ते वरतून घातलेलं लिंबू, त्याची चवच अप्रतिम आहे. आपण जो भाजून करतो, लसण घालतो आणि ठेचून करतो, त्याच्यापेक्षाही अप्रतिम लागेल हा ठेचा. नक्कीच ट्राय करून बघा. आणि आता गॅस बंद करून मी वाफ घेऊन घेतलं आहे, थोडंसं नरम करून घेतलं आहे. आणि हे नरम करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, अख्ख्या ज्या मिरच्या आहेत त्या खायला जड जातात. तर थोडंसं ठेच्यासारखा प्रकार म्हटल्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसिजर काय करावी लागेल, तर हे आपलं थंड झालेलं आहे आणि आपण थोडंसं झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घेतलेली आहे. तर थोड्याशा नरम झाल्यात त्या आणि लसण पण छान झाला. तर एक ग्लास घ्यायचा, ग्लासाच्या बुडाच्या सहाय्याने काय करायचं, आबडधोबड, जास्त नाही. तुम्ही म्हणाल आबडधोबड म्हणजे काय, म्हणजे एकदम बारीक नाही करायचं आहे. काही मिरची राहिली पाहिजे, थोडीशी बारीक झाली पाहिजे, त्याला म्हणतात आबडधोबड. आपण तशा प्रकारे हा ठेचा ग्लासाच्या सहाय्याने आपण थोडासा आबडधोबड बारीक करून घेतो आहे, जास्त नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त झाला आहे, आबडधोबड झाला आहे आणि लसूण थोडासा बारीक झाला आहे, मिरची थोडी थोडी बारीक झालेली आहे आणि हा ठेचा झाला आहे आपला रेडी. तर अगदी सोपा आणि झटपट होणार आहे आणि डिश पण छान आहे. तुम्ही एखादा कार्यक्रम घरी जर बड्डे पार्टी करत असाल, तर आपले पाहुणे राहुणे असतील, घरच्या घरी स्वयंपाक करायचा असेल, तर तुम्ही घरी पण हा ठेचा भरपूर प्रमाणात बनवू शकता इथे. तर प्रमाण त्याला काही जास्त नाही आहे. जितक्या मिरच्या असतील तितक्या लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि तेल आपल्या अंदाजे घालायचं, आपल्याला जेवढं लागेल तेवढं. याला तेल पण जास्त लागत नाही आहे. तर खमंग, रुचकर आणि चवीला असा छान ठेचा नक्कीच ट्राय करून बघा. अगदी सोपा आणि कमी वेळात होणारा ठेचा आहे हा.
तुम्हाला जरी माझी ठेच्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.